क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर. जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर विठ्ठल. बोलो जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगद्वंदनीय. एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असून तोंडपाठ असणारा अभंग. एवढंच नाही तर भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला, पण तो नरदेह कशा करता दिला आणि तो नरदेह दिल्याच्या नंतर आपण त्या नरदेहाचा सदुपयोग कशा करता करावा याचं यथार्थ उदाहरण देणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल बोलो
प्रसंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आपण सगळेजण इथे कशासाठी जमलेलो आहात सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सुद्धा त्या विषयाला स्पर्श करून पुढे जाऊ. कैलासवासी भागीरथीबाई केशवराव पाटील यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तनाचं आयोजन या पाटील परिवाराने केलेलं आहे. आणि त्यांच्या पश्चामध्ये विलासराव केशवराव पाटील, शामराव केशवराव पाटील, संपतराव केशवराव पाटील, मंदाबाई नानासाहेब तांबे, लताबाई पोपटराव तांबे, सुधाबाई संपतराव पाटील, राजकुमारी सज्जनराव पांडे, विजया सुधाकरराव घाडगे, कुसुम विजयसिंह पाटील आणि सुशीला पाटील असा त्यांचा खूप मोठा परिवार. त्यांचे सगळे इथे जमलेले नातेवाईक, त्यांच्या परिवारातली सगळी त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांची नातवंड, त्यांची पतवंड असा त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी जमलेला आहे. आज वर्षापूर्वी या कुटुंबातली माय गेली. आज वर्षापूर्वी आजच्या दिवशी, आजच्या तिथीला आईसाहेबांनी आपला देह ठेवला. आणि एका कुटुंबातलं आईचं जाणं काय असतं, ज्याची माय नाही ना त्याला विचारा आई गेल्याच्या नंतरचं दुःख काय असतं. सांगू तुम्हाला, आपण कितीही मोठे होऊ, आपल्याला कितीही मोठ्या घरी देऊ द्या, आपल्या घरी सोन्याचा धूर असू द्या, आपली माय कितीही गरीब असू द्या, पण घरी जर आपली पोरगी आली ना तर त्या पोरीला रिकाम्या हाताने कधी माझी माय जाऊ देत नाही. रिकाम्या हाताने ती पोरगी कधी सासरी जात नाही. भले माईच्या घरी काही नसू द्या, माईच्या घरी काही नसलं तरी सुद्धा माय त्या लेकीची पिशवी भरून त्या लेकीला सासरी वाट लावत असते. दिवाळीचा सण गेला, घरातल्या लेकी माहेरी आल्या, पण माहेरी आल्याच्या नंतर त्यांची माय त्यांना दिसली नाही. अशी त्यांची पहिली दिवाळी गेली. आणि माय गेल्याच्या नंतरचं दुःख काय असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आई काय करते, आई काय असते, आई रात्रंदिवस लेकराच्या हिता करता जागते ना, ती माय असते. ज्या वेळेला एखादी स्त्री प्रेग्नेंट असते, ज्या वेळेला एखादी स्त्री गर्भवती असते आणि गर्भवती असल्याच्या नंतर तिला 2 महिने 3 महिने झालेले असतात, 4 महिने झाले, 5 महिने झाले, आणि 5 महिने झाल्याच्या नंतर तिचं थोडंसं पोट दिसायला लागलं तर आमच्या माता माऊल्या म्हणतात, झालं अजून 4 महिने 9 दिवस बाकी आहेत, पुन्हा तू एकदाची मोकळी झाली. 5वा महिना लागला, 6वा महिना लागला, 7वा महिना लागला की आमच्या माता माऊल्या म्हणतात, झालं 2 महिने 9 दिवस बाकी आहेत. 8वा लागला, 1 महिना 9 दिवस बाकी आहेत. 9वा महिना लागला की माता माऊल्या म्हणतात, झालं अजून 9 दिवस बाकी आहेत. पण 9 दिवस बाकी असताना त्या स्त्रीला माहित नसतं की तिचा बाळ येणार आहे, पण त्यावेळेला ती सुखरूप त्याच्यातून बाहेर पडणार आहे की नाही. कारण तो शब्दच असा आहे, बाळंतपण. बाळंत म्हणजे हा शब्द जर आपण त्या शब्दाची फोड केली तर बाळ अधिक अंत म्हणजे बाळंत. कधी कधी ते लेकरू जन्माला घालत असताना त्या माईचा अंत सुद्धा होऊ शकतो, पण आई तिच्या अंताचा विचार करत नाही. आई ती जाण्याचा विचार करत नाही. आई शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लेकराच्या हिताचा विचार करते, कारण तिच्या इतका कळवळा या विश्वाच्या पाठीवरती कोणाला येत नाही. म्हणून माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. या विश्वाच्या पाठीवरती एकच अशी व्यक्ती आहे, एकच अशी शक्ती आहे जी रात्रंदिवस फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. ताईंनो, माय गेली
त्या दिवशीपासून एक फोन आला नाही तुम्हाला. माय गेली, तिचा थरथरता आवाज कानावरती पडावा असं वाटतो, पण त्या आईचा आवाज आता पडणार नाही. ढगाआड गेलेला सूर्य, ढगाआड गेलेला चंद्र आम्हाला पुन्हा दिसणार आहे, पण माती आड गेलेली माझी माय आता आम्हाला परत दिसणार नाही. आम्ही इटकूरला येऊ, वारंवार त्या घरामध्ये जाणार आहे, पण माझी बसलेली माय, जिथं माझी माय बसायची ना, तिथं आता माझी माय दिसणार नाही. आज सगळा परिवार इथं आलाय, आज सगळे पाहुणे रावळे इथं आलेत, पण आज माझी माय नाही ना. का? आई काय असते सांगेन तुम्हाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. कडक त्या उन्हात, रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. न भीती चांदणी तूप चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला जितकी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी आई तुलाच ग मागेन. माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आई काय असते? आई मरणाच्या घटका जरी मोजत असली ना, आई मरण यातना जरी सहन करीत असली ना, आणि ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं, ती आई म्हणते, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ. तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ. तुनी नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखिले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजले.
आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला आली ना, तरी तिला शब्दात ते उपकार व्यक्त करता येणार नाही. ज्या माईने आम्हाला जन्म दिला, ज्या आईने आम्हाला जन्म दिला, त्या आईला सहज आमची मुलं म्हणतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय केलं माझ्यासाठी. पण ज्या वेळेला ती आई कळा सहन करत असते ना, प्रत्येक कळा गणिक तिला 33 कोटी देव तिच्या समोर उभे राहत असतात. आणि एवढ्या मरणासन्न यातना सहन करून ती माय आम्हाला जन्म देते. आणि आम्ही त्या आईला विचारतो, आई काय केलं माझ्यासाठी. आणि तुकोबारायांनी त्या आईचं वर्णन करावं. लेकुराचे हित, लेकराचं हित पाहते. एवढंच नाही तर आपल्या हिताचा कळवळा, आपल्या हिताकरता जे जागतात, तुकोबाराय त्यांना धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता. आपल्या हिताकरता जे जागे असतात ना, ते मायबाप असतात. म्हणून तुकोबाराय त्यांना धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. बघा, आज वर्षापूर्वी माय गेली. आपण ज्या लोकामध्ये राहतो त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जो जन्माला आला तो मरणारे. का असा कोणी आहे त्याला फोन आलाय वरून की आम्ही इथंच राहणार आहे म्हणून. एखाद्याला जर मी म्हटलं, इथं बसलेल्यापैकी एखाद्याला जर मी म्हटलं आता तुम्ही मरणार आहे, असं म्हटल्याबरोबर त्यांना माझा राग येईन का की काय होईल, म्हणजे मया येईन, काय होईल, राग येईल की नाही. बघा, तुम्ही मान्य केलं म्हणजे तुम्ही मरणार नाही का. इथं आलेला प्रत्येक जण मरणारे. बघा, एका गावामध्ये मी असंच कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर असं बोलता बोलता मी म्हटलं, या गावातले सगळे लोक मरणारे. काय म्हटलं, या गावातले सगळे लोक एक ना एक दिवस मरणारे. आता मरणाचं नाव काढल्याच्या नंतर लोकांना बरं वाटेल का. खालून लोकांचे चेहरे लगेच वेगळे झाले, कारण आम्हाला चेहरे वाचायला येतात. एक आजी मात्र हसत होती. मला आश्चर्य वाटलं. कीर्तन झाल्याच्या नंतर लोक पाया पडायला आली. ती आजी सुद्धा माझ्या पाया पडायला आली. पाया पडायला आल्याच्या नंतर त्या आजीला मी विचारलं, आजीबाई, गावातले सगळे लोक माझ्याकडे रागाने बघत होते, तुम्ही का हसत होतात. ती म्हणे, भारतीताई, मी या गावचीच नाही, मी दुसऱ्या गावची. आता मला सांगा, ती त्या गावची असू द्या नाही तर दुसऱ्या गावची असू द्या, ती मरणार नाही का हो. ज्ञानोबाराय म्हटले, मरणाचं नाव जरी काढलं ना, अगा मरहा बोलणं सहाती, म्हणजे मरणाचं नाव जरी काढलं तरी आम्हाला राग येतो. भारतीताई आम्हाला म्हटलं, मी मरणार आहे. अहो, इथं आलेला प्रत्येक जीव येते नाही हो. जीव येथ नाही उरो, आले अवतार एरते पामर जीव किती. इथं आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणार आहे. का जाणार आहे, कारण हे जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, तुकोबाराय म्हटले, क्षणाक्षणाला विचार करायचा. कशाचा, नामस्मरणाचा. एवढंच नाही तर हा संसार रूपी जो भवसागर आहे,
या संसार रूपी भवसागरामध्ये आपल्याला राहायचंय, पण राहिल्याच्या नंतर उगच राहायचे म्हणून राहायचे का? इथं आल्याच्या नंतर काहीतरी आपल्याकडून चांगलं सत्कार्य व्हावं म्हणून भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला. तुम्ही म्हणाल भारतीताई तुम्हाला काही वेळ लागलं का? इथं प्रत्येकाला देवाने जन्म दिलाय. आमच्या अवतीभोवती गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, शेळी आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, माणूस आहे, सगळ्यांना तर देवाने जन्म दिलाय. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, हे जेवढे प्राणी तुम्हाला आता मी सांगितले, माणूस सोडून या सगळ्या प्राण्यांना बोलता येतं का हो? त्याला देवाचं नाव घेता येतं का हो? येतं का? त्याला टाळे वाजवता येते का हो? त्याला पंढरपूरची वारी करता येते का हो? येते का? याला याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. माणूसच एक असा प्राणी आहे, त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. नव्हे नव्हे त्याला नामस्मरण करता येतं, नव्हे नव्हे त्याला कीर्तन श्रवण करता येतं, त्याला पाहता येतं, त्याला बोलता येतं. सगळ्या गोष्टींचं ज्ञान कोणाला आहे? माणसाला आहे. पण आपल्याला हा मिळालेला नरदेह जो आहे, आपण काय म्हणतो? हा कोणाचा आहे? हा कोणाचा आहे? माझा आहे. माझा म्हणता की नाही? बाबांना हसू आलं. माझा म्हणता, पण हा तुमचा आहे का? आपल्याला हा देवाने दिलेलं भाडे तत्वावरतीची रूम आहे. रूम, देह नावाची रूम आहे, देह नावाची खोली आहे. आणि त्या खोलीमध्ये राहणारे आपण कोण आहोत? भाडेकरू आहेत. कोण आहेत? भाडेकरू. तुम्ही म्हणाल भारतीताई तुम्ही आम्हाला भाडेकरू म्हटलात, मग आमचं भाडं काय? आमचं भाडं काय? देवाने तुमच्याकडून भाडं काहीच नाही घेणार. देव फक्त तुम्ही नामस्मरण करा, हेच तुमचं भाडं आहे. विठ्ठल विठ्ठल देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. ज्ञानोबाराय म्हटले, दुर्लभुरे 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 संसार तुम्ही कानिना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहावारा मग लागे. नामदेवराय म्हटले, एक एक योनी फेरावा लागतो, तेव्हा आपल्याला हा मनुष्य देह आहे. पण आपल्याला तो कळाला का? कळाला का? मनुष्य देह दुर्लभ है, न मिले बारंबार. तरुवरसे फलगिरे, फिरण लगे डार. बघा, पेरू आहे. पेरू माहिती आहे ना सगळ्यांना? आता पेरूचा सीझन आहे. शेतामध्ये सहज आपण चक्कर मारायला गेलो, आणि चक्कर मारायला गेल्याच्या नंतर एखादा पिकलेला जर पेरू दिसला आणि ते पेरूचं झाड गोड असावं, तुमचं मन राहील का हो? राहील का? पिवळा चुटूक पडलेला पेरू तुम्ही काय करणार? पटकन तोडून घेणार. आणि तो तोडलेला पेरू जर आपण त्या झाडाला चिटकवायचा ठरवला, येणार आहे का? येणार आहे? नाही येणार. तुम्ही तिथे
फेविक्विक आणा, फेविकॉल आणा, टूवेस्टिक आणा, नाही तर चिकट टेप आणा, काही जरी आणलं चिटकवता येणार आहे का? नाही येणार. या पेरूच्या झाडाचं उदाहरण मी याकरता दिलं. कबीरदासजी महाराज म्हटले, आपल्याला मिळालेला नरदेह सुद्धा असाच आहे. मनुष्य देह दुर्लभ हे, न मिले बारंबार, तरुवर से फलगिरे. ते जर परत चिटकवायचं म्हटलं, फिरणं लगे डार, ते चिटकवता येणार नाही. त्याचं थोडं आपल्याकडे घेऊ. जन्माला आलेलं लेकरू, ते जन्माला आलेलं लेकरू एक ना एक दिवस म्हातारं होणार आहे. आता इथं बसलेले बघा, उतरत्या वयाला लागलोय प्रत्येक जण. पण तुम्हाला जर मी लेकरू व्हा म्हटलं, होता येणार आहे का? नाही होता येणार. लेकरू म्हातारं होणार आहे, पण म्हाताऱ्या बाबाला लेकरू व्हा म्हटलं तर होता येणार आहे का? नाही. म्हणजे मनुष्य देहाचं सुद्धा असंच आहे. आपला आयुष्यातला एक 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 दिवस जातो आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. वाटयाची पाये, घडोघडी काळ वाटयाची पाये. काळ टपलाय कशा करता? आपल्याला घेऊन जाण्याकरता. एवढंच नाही, तुम्ही म्हणता ना हे सगळे माझे आहेत, बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, लेकरं माझी, नातवंड माझी, पतवंड माझी. पण सांगू तुम्हाला, कोणच तुमचं नाही. तुम्ही म्हणाल, भारतीताई तुम्हाला काही वेड लागलं का? असं कसं म्हणता? हे सगळे बसलेले तर माझेच आहेत. पण कधीपर्यंत? सब पैसे के भाई अपना साथी. पैसा करता सगळे माझेत. एखाद्याला जर जॉब असेल ना इथं, आणि सरकारी जॉब असावा, आणि गेल्याच्या नंतर, रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना पेन्शन असावी, काय सून पुढं पुढं करते महाराज? बरोबर ना? उठायच्या आधी चहा तयार, चहा होतो का नाही तवर नाश्त्याची प्लेट तयार, नाश्ता होतो का नाही तवर जेवणाचं पंचपक्वान्नाचं ताट तयार. कशा करता? सारखं आपलं मामंजी 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 मामंजी. कशा करता? सब पैसे के भाई अपना साथी. नाही रे कोई, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणूनी. हा संसार आपल्याला सुधरू देत नाही. हा संसार आपल्याला त्याच्या राहट गाडग्यामध्ये अडकवून ठेवतो. तुकोबाराय म्हटले, विचार करायचा आहे, पण कशाचा? अभंगाचं पहिलं चरण. वया पार भव सिंधू. तुकोबाराय म्हटले, क्षणाक्षणाला विचार करायचा, पण कशाचा?
हा संसार रूपी भवसागर तरुण जायचा आहे आपल्याला. ऐल तीरावरून पैल तीरावरती जाण्याकरता कुठला मार्ग आपल्याला सोयीस्कर पडेल तर नामस्मरणाचा मार्ग तुकोबरायांनी अवलंबायला लावला. मनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण सतत आणि सतत केलं पाहिजे. संसार करायचा आहे पण संसारामध्ये राहून परमार्थ कसा करता येईल याचं चिंतन मनुष्याने वेळोवेळी केलं पाहिजे. संसार प्रत्येक जण करतो. तुम्ही आम्ही सगळे संसारामध्ये इतके अडकलोय की इथं कीर्तनाला आलात पण मन मात्र शेतात जनावरांकडे. गाईला पाणी पाजलं नाही, जनावरांना चारा टाकला नाही, घरी सकाळी काहीच खाल्लं, बायकोला गेल्याच्या नंतर दवाखान्यात घेऊन. म्हणजे आपण आलोय कुठं? कीर्तनात आणि मन मात्र कुठे? इतका संसाराचा विचार आपण करतो. पण सांगू तुम्हाला, तुम्ही गेल्याच्या नंतर हे जे तुमचे म्हणताना तुम्ही, हे तुम्हाला 4 तास सुद्धा घरात ठेवणार नाहीत. 4 तास सुद्धा तुम्ही म्हणताना माझे फक्त आपल्याला जाण्याची बाकी आहे. थोडक्यात काय, आपल्या तिरडीला बांधायचा बांबू सुद्धा कोणाच्या तरी शेतामध्ये फुटाफुटाने वाढतोय. आपल्या तिरडीवरती टाकायची ज्या पेंड्या असतात त्या पेंड्या सुद्धा कोणाच्या तरी गंजीमध्ये वाढ बघतायत. एवढंच नाही, ते गाडगं जे असतं ना, ते गाडगं सुद्धा कुंभारदादाच्या तिथे वाट बघताय. दुकानदार वाट बघतोय, सुतुळी न्यायला कधी येतोय. कपडेवाला वाट बघतोय, नवे कपडे घ्यायला कधी येत आहेत. आणि थोडं पुढे बोलू, राग आला तरी हरकत नाही, पाहुणे मंडळी सुद्धा टपून येत. गेला हा फोन यायचा बाकी आहे आणि तुम्ही म्हणता ना हे माझे आहेत. नाही दादा, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचं आहे, पण जात असताना, आपण जीवन जगत असताना आपल्याकडून भगवंताची काहीतरी सेवा व्हावी, आपल्याकडून भगवंताने काहीतरी नामस्मरण करून घ्यावं, ही देवाला प्रार्थना करायची. बघा, तुकोबाराय म्हणतात, देवाने प्रत्येकाला जन्म दिला. तुकोबारायांना इतकं नामस्मरणाचं वेड लागलेलं होतं की ते बाथरूमला जरी गेले ना, कुठं बाथरूमला जरी गेले तरी तुकोबारायांच्या मुखावाटे असायचं श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. गावातली लोक एवढी वैतागली, कारण चांगल्या लोकांना त्रास होतो बरं का. गावातली लोक एवढी वैतागल्याच्या नंतर पाटलांकडे गेली. पाटलांना म्हटली, अहो पाटील, त्या तुकोबारायांना सांगा म्हटले जरा, ह्यांचं दिवसभर नामस्मरण आम्ही ऐकून घेतो, रात्रभर ऐकून घेतो, असा 1 मिनिट जात नाही की त्यांचं नामस्मरण बंद आहे. तुकोबारायांना बोलवलं पाटलांनी. म्हटले, का हो तुकोबाराय, गावातल्या लोकांची समस्या आहे की तुम्ही सतत नामस्मरण करता. अहो दिवसा नामस्मरण करता ठीक आहे, पण रात्रीच्या वेळेला तरी नामस्मरण करू नका ना. तुकोबाराय म्हटले, खरं सांगू का पाटील, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, मी तरी काय करू, माझ्या जिभेला एवढं वळण पडलंय, पडिले वळण इंद्रिया सकळ, माझ्या जिभेला वळण पडलंय, ती जीभ काही थांबत नाही, कारण त्याच्यातून फक्त एकच नामाचा घोष आहे, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. मग आपल्याला सुद्धा इतकं भगवान परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे की त्याचं नामस्मरण करत 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 ऐल तीरावरून पैल तीरावरती आपल्याला जाण्याकरता आपला रस्ता सोयीस्कर होईल. आणि आपल्याला हा मिळालेला नरदेह जो आहे ना, तो कसा आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान, आता तरी सावध व्हा आणि सावध होऊन भजनाला लागा, भजन करा. सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा, आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे, ताठ. सर्वांनी, जवळ बसलेले, लांब बसलेले, खुर्चीवर बसलेले, पाठीमागं बसलेले, उन्हात बसलेले, सावलीत बसलेले, सर्वांनी हात वरती करा. ताठ ताठ हात वरती करायचे. करायची का सुरुवात? राहू द्या असंच. यायचं का चहा पिऊन आपण?
विठोबा रखुमाई घ्या हात खाली. तसे हुशार आहे आपले इटकूरचे लोक नाही का. सर्व आमची भजनी मंडळी, आमचे अण्णा असतील, बापू असतील, काका असतील, आमचे बाळू काका असतील, सर्व आमचं इटकूर भजनी मंडळ या ठिकाणी मृदंगाची साथ करण्याकरता आलेले आमचे ऋषिकेश दादा, ते सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या गावाहून आलेले आहेत. आमचे विण्यावाले बाबा असतील, सर्वांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी एका फोनवरती पुण्यवाणी यूट्यूब चॅनलचे आमचे वैभव दादा, ते सुद्धा या ठिकाणी इंदापूरवरून आलेले आहेत. सर्व पाटील परिवाराचे पाहुणे मंडळी, मगाशी